दीपाली आणि नितीन हे दोघे पती पत्नी होते. दोघांचा विवाह सोहळा सन 2016 मध्ये झाला होता. या विवाहाच्या माध्यमातून ठाकरे आणि सोनवणे हे दोन परिवार एकत्र आले. जळगाव तालुक्यातील कानळदा येथील ठाकरे परिवाराची कन्या दीपाली ही यावल तालुक्यातील शिरसाळ येथील सोनवणे परिवारात सून म्हणून नांदण्यात आली. पूर्वाश्रमीची दीपाली ठाकरे विवाहानंतर दीपाली सोनवणे झाली. लग्नानंतर साधारण 3 वर्षांनी दीपाली आणि नितीन हे दाम्पत्य जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे राहण्यास आले. मोलमजुरी करून नितीन आपला संसाराचा गाडा ओढत होता. बघता बघता दोघांचा संसार वेलीवर 2 पुत्र आणि 1 कन्या असे 3 रत्नांचे आगमन झाले. सुरुवातीच्या काळात दीपाली आणि नितीन या दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू होता. मात्र काही वर्षातच नितीनला दीपालीच्या चारित्र्यावर संशय येण्यास सुरुवात झाली. तिचे कुणातरी परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा नितीन या संशय येण्यास सुरुवात झाली. त्यातूनच दोघा पती पत्नीत वादाची ठिणगी पडू लागली. या वादाचा परिणाम असा झाला की एके दिवशी ती तिच्या लहान मुलास सोबत घेऊन अचानक माहेरी निघून गेली. घरात कुणाला काही न सांगता माहेरी निघून आलेली दीपाली तेथूनही कुणाला न सांगता अजून कुठेतरी निघून गेल्यामुळे इकडे तिचा पती नितीन आणि तिकडे तिचे माहेरचे सदस्य हवालदिल झाल्यामुळे तिच्या माहेरच्या सदस्याने ती बेपत्ता झाल्याबद्दल जळगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल केली. त्यानंतर साधारण 1 महिन्याने ती स्वतःहून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला हजर झाली. आपण शिर्डी येथे गेल्याचे तिने पोलिसांना आणि माहेरच्या लोकांना तसेच पती नितीन यास कथन केले. तिच्या अशा वागण्याचा आणि अचानक बेपत्ता होण्याचा नितीनला राग आल्यामुळे तिला घरी घेऊन जाण्यास त्याने नकार दिला. तिच्या अशा विचित्र वागण्याचा तिच्या माहेरच्या सदस्यांनाही राग आला. त्यांनी तिला माहेरी येण्यास सुद्धा नकार दिल्यामुळे ती तिच्या मोठ्या बहिणीच्या घराजवळच भाड्याच्या खोलीत लहान मुलाला सोबत घेऊन राहू लागली. त्यानंतर तिने 2 वेळा आपले मुक्कामाचे ठिकाण बदलले. जवळपास 1 वर्षापासून ती पतीशिवाय एकटी आणि विभक्त राहत होती. पत्नी दीपालीचे कुणाशी तरी नक्कीच प्रेम संबंध असावेत असा नितीनला दाट संशय येऊ लागल्यामुळे तो तिची माहिती घेऊ लागला. नात्यातील एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण नितीनला लागली. आपल्या प्रेमसंबंधाची कुणकुण पती नितीनला लागल्याची दीपालीला समजल्यामुळे आपली चूक मान्य करत तिने त्याच्यासोबत पुन्हा संसार करण्याची तयारी दाखवली. झाले गेले विसरून आपल्या 3 मुलांचा विचार करत त्याने तिला संसार करण्यास व परत येण्यास होकार दिला. काही दिवस दीपाली त्याच्यासोबत व्यवस्थित वागली. मात्र पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्याचा पाडा सुरू झाला. घरात कुणाला काही न सांगता ती अचानक कुठेतरी निघून गेली. 15 दिवसांनी ती घरी परत आली. त्यानंतर काही महिने ती व्यवस्थित राहिली. पुन्हा एके दिवशी अचानक कुठेतरी निघून गेली. हैराण झालेल्या नितीनने तिचा शोध घेतला. मात्र तिचा धांगपत्ता लागला नाही. ती अचानक निघून जाते व अचानक घरी परत येते. हा प्रकार नितीनला जवळपास अंगवळणी पडला असल्यामुळे त्याने त्यावेळी तिचा शोध घेतला नाही. तसे ती बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला मिसिंगही दाखल केली नाही. एके दिवशी नितीनला त्याची पत्नी दीपाली एका नातेवाईक तरुणासोबत दुचाकीवर डबल सीट जाताना दिसली. MIDC परिसरात त्याने तिचा आणि त्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. दीपालीचा पती नितीन आपला पाठलाग करत असल्याचे बघून तो तरुण तिला तेथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र हाती आलेल्या दीपालीस त्याने जागेवरच चापटा बुक्क्याने मारहाण केली. घटनास्थळी जमलेल्या काही महिलांनी तिची सोडवासोडव केली. दीपालीस नितीन सोबत जाऊ दिल्यास तो तिला अजून मारहाण करू शकतो अशी शक्यता गृहीत धरून त्या महिलांनी तिला त्याच्यासोबत जाऊ दिले नाही. अशा प्रकारे दीपालीच्या चारित्र्याविषयी नितीनच्या मनात शंका निर्माण झाली होती. दीपाली व तो नातेवाईक तरुण हे दोघे जळगाव शहरात सोबत राहत असल्याची माहिती नितीनला एका नातेवाईकाच्या माध्यमातून समजली. त्या माहितीची खात्री करण्यासाठी नितीन त्या ठिकाणी गेला. मात्र नितीन आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच तो तरुण यावेळी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र दीपाली त्याच्या हाती लागल्यामुळे तो तिला घेऊन जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आला. माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही, माझ्यासोबत संसार करत नाही,
त्यामुळे मला तिच्यापासून घटस्फोट हवा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागेल असेल असे त्या पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र यापुढे असं वागणार नाही असे म्हणत ती नितीन सोबत घरी येण्यास तयार झाली. आपल्या 3 मुलांचा विचार करत नितीनने तिला निमखिडी येथे घरी आणले. आपल्या 3 मुलांचा विचार करत नितीनने दीपाली सोबत नव्याने संसार सुरू केला. मात्र ती त्या तरुणासोबत काढलेले फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवत असल्याचे नितीनला समजले. त्याचा नितीनला राग आला. एके दिवशी मध्यरात्री नितीनला अचानक जाग आली. त्यावेळी तो तरुण घराचा दरवाजा उघडून दीपालीला भेटण्यास येत असल्याचे नितीनच्या नजरेस पडले. नितीनने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. नितीनने त्याच्या दिशेने वीट फेकून मारले. मात्र यावेळी तो मोटरसायकलने पळून जाण्यात यशस्वी झाला. दीपाली आपल्यासोबत राहत असली तरी अद्यापही तिचे मन त्या तरुणात गुंतले असल्याचे नितीनच्या लक्षात आल्यामुळे त्याच्या मनात दीपालीविषयी चीड होती. 19 मार्च रोजी सकाळी याच विषयावरून दोघा पती पत्नीत वादाची ठिणगी पडली. हा वाद त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात कसाबसा मिटला. दुपारी पुन्हा दोघात याच कारणावरून वादाला सुरुवात झाली. केवळ आपल्या 3 मुलांच्या भवितव्याचा विचार करून नितीन तिच्यासोबत संसार करण्यात तयार होता. मात्र दीपालीच्या वागण्यात त्याला बदल दिसून येत नव्हता. 19 मार्चच्या सकाळपासूनच नितीन आणि दीपाली यांच्यात वादाला सुरुवात झाली. या दिवशी दोघांतील वाद काही गेल्या शमण्याची चिन्ह दिसत नव्हती. दीपाली व त्या तरुणाच्या प्रेमसंबंधाचा संशय नितीनला स्वस्थ बसू देत नव्हता. दुपारी 3 वाजता वाद झाल्यानंतर दीपाली झोपी गेली. दीपाली झोपली असली तरी नितीन मात्र अस्वस्थ होता. भर दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान नितीन मनातून अशांत होता. मनातून अशांत आणि अस्वस्थ नितीनने सिमेंटची वीट हातात घेतली. त्याने पत्नी दीपालीचे तोंड दाबून तिच्या डोक्यात सिमेंटच्या विटेचा जोरदार हल्ला केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तिची हालचाल मंदावली. ती मरण पावल्याचे समजून तो घरून थेट जळगाव तालुका पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यासाठी निघाला. घराबाहेर पडल्यानंतर त्याला तिच्या मोबाईलची आठवण झाली. मोबाईल घरीच विसरल्याची त्याला जाणीव झाली. मोबाईल घेण्यासाठी तो पुन्हा घरी गेला. घरी गेल्यावर दीपाली काही प्रमाणात हालचाल करत असल्याची तिच्या लक्षात आल्यामुळे त्याचा संताप पुन्हा उफाळून आला. त्यामुळे घरात पडलेला विळा उचलून त्याने तिच्या गळ्यावर आणि पोटात प्राणघातक हल्ला केला. आता दीपालीची हालचाल कायमची बंद झाली होती. त्यानंतर मोबाईल ताब्यात घेत त्याने तडक जळगाव तालुका पोलीस स्टेशन गाठले. आपण आपल्या पत्नीचा खून केल्याचे त्याने कर्तव्यावरील पोलिसांना कथन केले. या घटनेची माहिती समजतात उपस्थित पोलीस देखील काही वेळासाठी चक्क राहिले. पोलीस निरीक्षक हे त्यांचे सहकारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भयावह चित्र सर्वांना दिसून आले. दीपाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर हल्ला झालेला होता. तिच्या डोक्यावर सिमेंटच्या विट्याचा तसेच पोटावर आणि गळ्यावर विळ्याचा हल्ला झाल्याचे दिसून आले. दीपालीच्या मृतदेहाच्या जवळच एक लोखंडी विळा आणि 2 सिमेंटच्या विटाचे तुकडे पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच मयत दीपालीचा भाऊ जयेश ठाकरे याने काही नातेवाईकांसह निमखिडी येथील घटनास्थळ असलेले दीपालीचे घर गाठले. घटनास्थळावरील कायदेशीर सोपस्कर आटोपल्यानंतर दीपालीचा मृतदेह उत्तरीय तपासणी कामे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपालीस मयत घोषित केले. पोलीस स्टेशनला नितीन कोळी याच्या विरुद्ध पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.